अरे वेड्या, किती वेळ वाट पाहायला लावणार आहेस मला तू? आज मी तुला ठणकावून विचारायला आलोय. का रे, विसरलास का तू मला? की आता माझी आठवण येत नाही तुला? तुझा हा समर्थ तुझ्यासाठी 24 तास जागा असतो. तुझ्या प्रत्येक श्वासाचा हिशोब ठेवतो. पण तुला मात्र संकटाच्या खाईत लोटल्याशिवाय माझी आठवण येत नाही? का रे असं वागतोस? तुला वाटतंय का की मी तुला पाहत नाहीये? तू रात्री उशिरापर्यंत डोळ्यात पाणी आणून जेव्हा छताकडे पाहत असतोस ना, जेव्हा तुला वाटतंय की आता सगळं काही संपलंय, तेव्हा मी तिथेच तुझ्या उशाशी बसलेला असतो. पण तुझं मन इतकं काळजीत बुडालेलं असतं की तुला माझ्या अस्तित्वाची जाणीवच होत नाहीये. काय इतका त्रास करून घेतोय स्वतःला? काय कमी पडू दिलंय मी तुला आजवर? अरे, ज्याने जन्म दिलाय तो घास भरवायला विसरणार नाही. हे साधं सत्य तू कसं विसरलास? लोकांनी तुला नाकारलं म्हणून रडतोयस? की जवळच्या माणसांनी साथ सोडली म्हणून तुझा जीव तुटतोय? अरे वेड्या, माणसं स्वार्थासाठी येतात आणि जातात, पण मी तर तुझा जन्मांतराचा सखा आहे. तू मला मान वा न मान, मी तुझा हात कधीच सोडणार नाही. पण आज मला तुला विचारायचंय, तुझा विश्वास इतका डळमळीत का झाला? थोडं संकट काय आलं, तू तर इथं थेट माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलंस. स्वामी, तुम्ही आहात का असे विचारताना तुला भीती नाही वाटली? बाळा, हे बघ, हा जो काही काळ तू अनुभवतोयस ना, हा तुझा अंत पाहणारा काळ नाहीये. तुला घडवणारा काळ आहे. सोनं आगीत तापवल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातलं हे दुःख तुला अधिक कणखर बनवण्यासाठी आहे. पण तू मात्र तिथेच बसून राहिला आहेस. उठ, डोळे पुस आणि माझ्याकडे बघ. मी आज तुला सांगतोय, आजचा हा सोमवार तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं वळण ठरणार आहे. तुला वाटतंय ना की सगळे मार्ग बंद झालेत? तुला वाटतंय ना की सगळीकडून तू कोंडीत सापडला आहेस? पण माझ्या दरबारात कधीच अंधार नसतो. तू फक्त श्रद्धेचा एक दिवा लाव, बाकी प्रकाश पाडायला मी समर्थ आहे. आज रात्री 12च्या आत तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून एक अशी आनंदाची बातमी येईल जी ऐकून तुझे कान तृप्त होतील आणि तुझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहतील. ही माझी तुला दिलेली खूण आहे. आजपर्यंत तू खूप सोसला आहेस. कधी आर्थिक विवंचना, कधी शारीरिक व्याधी, तर कधी मान अपमान. पण आता बस झालं. तुझ्या कष्टाचा आणि तुझ्या संयमाचा घडा आता भरला आहे.
आता फळ देण्याची वेळ आली आहे. ही आनंदाची बातमी तुझ्या कष्टाचं फळ असेल. जे लोक तुला आज हसतायत ना, तेच लोक उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण तेव्हा अहंकार बाळगू नकोस. फक्त आणि फक्त स्वामींनी केलं एवढंच म्हण. अरे, तू घाबरतोस कोणाला? मृत्यूला की गरिबीला? ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड उभं आहे, परब्रह्म उभं आहे, त्याला कशाची भीती? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाहीये, ते माझं तुला दिलेलं अभय वचन आहे. मग का तुझं मन कासावीस होते? का तुला वाटते की तुला कोणीच समजून घेत नाहीये? मी समजतोय ना तुला. माझ्या मनातल्या त्या गूढ वेदना, तुझ्या मनातल्या त्या गूढ वेदना, ज्या तू कोणाला सांगू शकत नाहीस, त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तुझ्या घराची परिस्थिती सुधारेल, तुझी मुलं बाळ सुखात राहतील, तुझा अडकलेला पैसा परत येईल. हे सगळं मी करणार आहे. पण त्या बदल्यात मला काय हवंय? फक्त तुझी अढळ श्रद्धा आणि थोडासा संयम. फक्त तू तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. फळाची चिंता तू कशाला करतोयस? ती जबाबदारी माझी आहे. आज सोमवार आहे, महादेवाचा वार. आजच्या दिवशी केलेली प्रार्थना कधीच रिकामी जात नाही. आज तू एक काम कर. सगळी चिंता माझ्या चरणांवर अर्पण कर आणि निश्चिंत हो. तू जेव्हा म्हणतोस ना, स्वामी आता तुम्हीच बघा काय करायचं ते, तेव्हा खऱ्या अर्थाने माझं काम सुरू होतं. पण जोपर्यंत तू म्हणतोस मी करीन, मी बघीन, तोपर्यंत मी फक्त साक्ष म्हणून पाहतो. आता सगळं मला सोपवून दे. बघ बाळा, तुझा हा समर्थ तुझ्यासाठी धावून यायला नेहमीच तयार असतो. पण तू सुद्धा हाक मारायला शिक. मनापासून मारलेली एक हाक सुद्धा मला हजारो मैलावरून खेचून आणू शकते. आज रात्रीची ती बातमी तुझ्या जीवनात चैतन्य घेऊन येईल. तुझ्या घरातलं वातावरण बदलेल. आजपर्यंत जो काही क्लेश होता तो आता संपणार आहे. विसरून जा ते जुने दिवस, विसरून जा त्या जखमा. आजपासून एक नवीन सुरुवात कर. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत तुझा हात माझ्या हातात आहे, तोपर्यंत या जगातली कोणतीही शक्ती तुझं वाकडं करू शकणार नाही. तुझा हा स्वामी तुला वचन देतोय. तुझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ आता सुरू झाला आहेस. घाबरू नको, रडू नको. ताठ मानेने जग. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून दे.
तू फक्त माझं नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्रात इतकी शक्ती आहे की ती तुझं नशीब बदलू शकते. आज रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ खूप महत्वाची आहे. शांत रहा, स्थिर रहा आणि येणाऱ्या आनंदाचं स्वागत करायला तयार हो. बाळा, मी तुला कधीच अंतर देणार नाही. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. हे नातं जन्मोजन्माचं आहे. आता जा आणि आनंदाने तुझं काम कर. तुझ्या पाठीशी मी आहेच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.